विषय नागरिकशास्त्र घटक केंद्रीय कार्यकारी मंडळ। या पाठात आपण कार्यकारी मंडळाचा अभ्यास करणार आहोत। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या शासन संस्थेच्या 3 शाखा जनतेच्या कल्याणासाठी काम करत असतात। संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचाच भाग असून कायदे मंडळाला ते जबाबदार असते। भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो। संघ शासनात राष्ट्रपती, कार्यकारी मंडळात प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ, तर कायदे मंडळात लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो। भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात। राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात। संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे। देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते। अशा राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्षरित्या जनतेकडून होते। सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जात असतात। राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, तर तिचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे। राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते आणि त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी राष्ट्रपतींवर असते। प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे राज्यकारभार करत असतात। राष्ट्रपतींचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हटले जाते। राष्ट्रपतींचे कार्य व अधिकार: 1. संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे। 2. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते। त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही। तसेच प्रधानमंत्री यांची नेमणूक, सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक, राज्याचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तीची नेमणूक करणे, युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय घेणे न्यायालयीन अधिकार असतात। संकटकालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर करण्याचे देखील अधिकार हे राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत।